येत आहे. ओके ओके. गुड मॉर्निंग एव्हरीबडी फ्रेंड्स. बघा, आपण आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस बघितलं. त्याच्यातलं ॲडजॉइंट इन्व्हर्शन मेथड आपण बघितली. त्या इन्व्हर्शन मेथडचं आपण एक एक्झाम्पल घेतलं की सायमल्टेनियस इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबलचं घेतलं. आता मी त्याचा पुढचा भाग घेतो की सायमल्टेनियस इक्वेशन ऑफ 3 व्हेरिएबल. आणि ते 3 व्हेरिएबलचं थ्री इक्वेशन्स आपल्याला बाय इन्व्हर्शन मेथडने सॉल्व्ह करायचं. आता बघा एक क्वेश्चन कसं आहे बघा. मेथड ती जे सगळे सेम स्टेप आहे, फक्त थोडं कॅल्क्युलेशन वाटणार आहे. आणि कदाचित हा जो सगळा आताचा मी जे भेटतो जो व्हिडिओ, या 10 ते 12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण प्रॉब्लेम जर आलं नाही तर कदाचित कंटिन्यू मी दुसरा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करणार आहोत. तर आपण 2 व्हिडिओ त्या ठिकाणी बघायचे. ओके, ठीक आहे. बघा क्वेश्चन कसं आहे, सॉल्व फॉलोइंग इक्वेशन्स बाय युजिंग मेथड ऑफ इन्व्हर्शन. तुम्हाला हे रेड कलरमध्ये दिलेले 3 इक्वेशन बघा. फर्स्ट इक्वेशन, सेकंड आणि थर्ड. आणि 3 इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे बाय इन्व्हर्शन मेथड. मग इक्वेशन सॉल्व करताना आपली पहिली स्टार्ट कशी असते बघा, स्टेप बाय स्टेप. So first of all, you convert this equation into matrix form, and so that's why we have that matrix form. आपल्याकडे हा मॅट्रिक्स फॉर्म Ax = T. मग याला थोडं सिम्प्लिफाय करूया. इक्वेशन नंबर फर्स्ट I will consider and simplify this by multiplying both sides by the inverse. Inverse से multiply केलं A inverse into Ax = inverse into B. So next step by laws of associative law नुसार आपण लिहू शकतो A inverse into A multiply by bracket complete multiply by X is equal to A inverse into B. Again A inverse into A, that is the I matrix, identity matrix, and now multiply by X matrix is equal to A inverse into B. Again you know that identity matrix multiply to any matrix, answer will be the same matrix. So that's why I is multiplied to X, the answer will be the X. And therefore X is equal to, you get A inverse into B. This is our equation, and I will consider that as equation number 2. आणि आता या सेकंड इक्वेशन मध्ये आपण जर या दोघं व्हॅल्यूज टाकल्या आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशन तुम्हाला जमतं. फक्त आता काय पाहिजे तुम्हाला, तुमच्याकडे ऑलरेडी बी मॅट्रिक्स आहे. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, फक्त मॅट्रिक्स ए इन्व्हर्स शोधायचा आहे. आणि तो ए इन्व्हर्स शोधताना आपण या ठिकाणी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहे. आपलं ॲडजॉइंट मेथड वापरणार आहे. आणि ॲडजॉइंट मेथडने आपण ए इन्व्हर्स फाइंड करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण पुढे आपण कसं दिले बघा, व्हॉट इज ए. मग आपल्याला दिलेलं इक्वेशन वरून आपण ए मॅट्रिक्स असं लिहू शकतो. ए इज द matrix obtained from the coefficient of the variables. X is the column matrix for the variables. B is the column matrix of the constants. The constant constant. असे आपल्याकडे A, B आणि X मॅट्रिक्स मिळाले. मग आता A इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला ॲडजॉइंट मेथड वापरायची. आणि म्हणून ॲडजॉइंट मेथडमध्ये आपल्याला सुरुवातीला फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे. मग त्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला आधी डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून द्यावं लागेल ए मॅट्रिक्सची. आणि म्हणून या ठिकाणी लेट डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट त्याचं मॅट्रिक्स कन्व्हर्शन इनटू डिटर्मिनंट इन्व्हॉल्वमध्ये येतो. मग आता डिटर्मिनंट असलं तर आपण त्याला एक्सपांड करू शकतो. आणि कसं करता ते तुम्हाला आधीच माहिती आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं स्पीडली घेतो. therefore डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 6 3 18. आणि म्हणजे आता -10 येतो, पण लिहिताना आपण +10 लिहितो. याचं साईड चेंज करतो, +1. अगेन बाय ड्रॉपिंग दिस इलेमेंट 6 to the 12. This multiplication is actual 25 multiplied -25. Next +4. Again dropping this element by cross multiplying by one element, so that is a -4. Again this multiplication is +15, but we can write here -50. नंतर मध्ये सिम्प्लिफाय करा. So this total will be 28 5 multiplied by 5 plus this 1, and this total will be -30. -30 multiplied by 1, that is -30, and this total will be -19, and -19 multiplied by 4, the answer will be the -76. मग पुन्हा याचं मल्टिप्लिकेशन सॉल्व केलं तर will be 114 -13 -76, and so total calculation will be the determinant of A is equal to 51, and that 51 will not be 0, so that's why it is the non-singular matrix A is, and therefore A inverse is A. आणि अशा पद्धतीने आपण A inverse ची व्हॅल्यू काढली. आता इन्व्हर्स व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट पाहिजे, आपल्याला ॲडजॉइंट ए पाहिजे. आणि ॲडजॉइंटसाठी आपल्याला मग आधी काय लागतं, एक तर मायनर शोधणार, एक तर डायरेक्ट कोफॅक्टर शोधणार. तर मी आता या ठिकाणी अशी मेथड वापरतो, मायनर ऐवजी डायरेक्ट कोफॅक्टर शोधायचं. आणि कोफॅक्टरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज द फॉर्म्युला फॉर कोफॅक्टर इज इक्वल टू AIJ इज इक्वल टू -1 I plus J and multiply by MIJ. What is MIJ? That is the minor of the elements MIJ. त्या एलिमेंटचं मायनर शोधायचं. मग तो फॉर्म्युला डायरेक्ट वापरला आणि मग त्याच्यानुसार आता मी
therefore find the cofactor of matrix A is AI. मग त्याच्यासाठी A11 means cofactor of the A11 position is first row and first element positions element, that is the 5. त्या 5 चं आपण cofactor लिहितोय -1 plus 1 into by dropping the first row and first column we get the determinant, that is 3 5 2 -2 6. याला सिम्प्लिफाय करायचे, this answer will be 1 into 28 is equal to 28. तसंच A12 so is equal to -1 plus 2 multiply by dropping the first row and second column we get the determinant 2 5, first row, second row is 5 6. Solve this determinant, this calculation will be this power will be odd, -1 is a -1, multiply by this value is -13, and so minus plus, this answer is the plus 13. नंतर A13 so -1 plus 3 multiply by determinant by dropping the first row and third column. So you get first row is 2 3, second row is 5 -2. याचं कॅल्क्युलेशन केलं 1 plus 3 that is the 4 and -1 is 1, multiply by this answer is the -4, multiplication is -4 and this multiplication is -15, -4 and -15 that will be -90 and this multiplication will be the -90 plus into minus. Similarly you find the cofactor of the element 2 1 1 positions, that is A22 is equal to -1 plus 1 into by dropping the second row and first column, so you get the first row is -1 4 and second row is -2 6. Again this answer will be the -1 and by solving this determinant expanding, so its value will be get the 2. How to you know that? That is by cross multiply this multiplication, diagonal multiplication minus this diagonal multiplication, so you get answer is 2, then this multiplication is plus -2, that is -6 plus 8, so answer will be the -2. Again here A22 that is -1 plus 2, again by dropping the second row and second column we get the first row is 5 4, second row is 5 6. So simplify, this answer is 1, this answer is 10 because 30 minus 20 will be 10. Again A23 -1 A23 is equal to -1 plus 3 into by dropping the second row and third column we get the first row is 5 -1, second row is 5 -2, and so by simplifying this -1 to 5 the answer is -1, and now solving this that is the -10 and this is the +5, -10 plus 5 that is the -5, -9 plus 5, so answer is the +5. Here answer is the +10. And so again next cofactor of the next element I will calculate this value. So that is the A31 is equal to -1 plus 1 into determinant by dropping the third row and first column, so we get that -1 4 3 5 is equal to this simplification will be the -1 that is the 1 into this determinant value that is the -5 and this one is the -12 and so minus that is the 17 and so -17 into 1 that is answer will be the -17. Again A32 is equal to -1 plus 2 is multiplied by determinant dropping the third row and second column, so we get the first row is 5 4 2 5 and so is equal to this total will be 5 -1 to 5 is -1 is multiplied by 25 -8, so it is the 70 and so is equal to this multiplication will be -70. Sure. And therefore again last cofactor element that is the A31 equal to -1 plus 3 into that determinant dropping the third row and third column, so you get the 5 -1 and 2 3. Simplify this is the even number, so answer is 1 into 5 3 are 15 plus 2 that is the 70 and so is equal to 70. Okay, up to this we calculate the cofactor and therefore our cofactor matrix, therefore
cofactor matrix is, that is, it is denoted by Aij is equal to, that is, first row is 28, 13 and minus 19. Second row is minus 2, 10 and 5. Minus 2, 10 and 5. Third row is minus 17, minus 17 and 17. Like this. This is our cofactor matrix. And after cofactor matrix, you get adjoint of A is equal to, after this you get adjoint of A equal to, that is the transpose of cofactor matrix. Therefore adjoint of A is equal to capital Aij is transpose. And so that transpose will be directed here, read row wise and write the column wise. That is the 28, 13 minus 9. Second column is minus 2, 10, 5. Third row is minus 17, minus 17 and 17. This is the third column. And so this is the adjoint of the A. And after adjoint of A, we know that, otherwise we have that formula, A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. And now substitute the value of determinant of A and adjoint of A. We see the next video.